AK-47 सारखे अत्याधुनिक हत्यार, त्याच्याच बरोबर अनेक पिस्तूल घेऊन जवळपास 20 ते 25 जणांचं टोळकं सकाळी 6च्या दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये घुसतं. पोलीस स्टेशनवरती अंधाधुंद गोळीबार करत. कशासाठी? तर पोलिसांच्या कस्टडीमध्ये असलेल्या एका आरोपीला पळवून घेऊन जाण्यासाठी. तो आरोपी कोण? तर राजस्थान आणि हरियाणामध्ये ज्याने गुन्हेगारीचा उच्छाद मांडला होता, हाहाकार उडवला होता, तोच पपला गुज्जर. आता हा पपला गुज्जर आणि त्याची ही कहाणी मी तुम्हाला कशासाठी सांगतोय, तर कालच पंजाब पोलिसांनी ज्यावेळेस एक पत्रकार परिषद घेतली आणि याच पपला गुज्जरला हत्यारं पुरवणारी किंवा हत्यारांची तस्करी करणारी एक 4 जणांची टोळी पकडली. याच टोळीमध्ये महाराष्ट्रातला नामांकित पैलवान सिकंदर शेख होता. याच हत्यार तस्करी करण्याच्या प्रमुख भूमिकेमध्ये सिकंदर शेख काम करत असल्याचं पंजाब पोलिसांनी काल सांगितलं. मात्र हा पपला गुज्जर आणि सिकंदर शेख याचं काय कनेक्शन होतं हे तपासण्या अगोदर हाच पपला गुज्जर महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात तब्बल 1.5 वर्ष राहिला होता. तेही त्याचे सगळे शौक जोपासत. पपला गुज्जर हा पैलवान होता. तो या कोल्हापुरात येऊन काही काळ त्याने पैलवानी केली, व्यायाम केला. नंतर त्याच परिसरात असलेल्या एका जिम मध्ये तो काही दिवस राहिला होता. त्याच्यामुळं पपला गुज्जर, कोल्हापूर आणि सिकंदर शेख याचं नेमकं काय कनेक्शन आहे ह्याचा प्रश्न आता महाराष्ट्रातल्या नागरिकांना पडलाय. एकंदरीतच सिकंदर शेख नेमका पपला गुज्जरच्याच टोळीसाठी तस्करी करत होता आणि याच पपला गुज्जरचं कोल्हापूरचं कनेक्शन निघतं. त्याच्यामुळे संशयाची सुई पुन्हा एकदा वळते सिकंदर शेखकडे. नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा. पंजाबच्या मोहाली मधल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हत्यारांची तस्करी करणारी एक आंतरराज्यीय टोळी पकडली. आता या आंतरराज्यीय टोळीमध्ये महाराष्ट्रातला एक आरोपी होता आणि त्याचं नाव होतं पैलवान सिकंदर शेख. आता हा सिकंदर शेख राजस्थान मधल्या आणि हरियाणामधले जी कुख्यात टोळी आहे, ज्या टोळीने अनेक खून केलेत, अनेक दरोडे टाकलेले आहेत, अनेक खंडण्या वसूल केलेल्या आहेत, त्या पपला गुज्जर टोळीसाठी हा हत्यारांची तस्करी करत होता असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की हा पपला गुज्जर 2021 साली आपल्याच महाराष्ट्रातून कोल्हापुरातून अटक झालाय आणि तो सध्या जेलमध्ये आहे. या पपला गुज्जरचं आणि नेमकं सिकंदर शेखचं काही कनेक्शन असावं का असा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे आणि हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नेमका हा पपला गुज्जर कोण होता आणि त्याचे नेमके काय काय कारनामे होते हे आपल्याला सविस्तर पाहायचंय. पपला गुज्जर हा हरियाणामधला महेंद्रगड या परिसरात असलेलं खौरली नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये तो लहानपणापासूनच कुस्तीचं प्रशिक्षण घेत होता. याच कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी त्याचे जे वस्ताद होते त्यांचं नाव होतं शक्ती सिंग. शक्ती सिंग हे त्या गावातले एक नामांकित पैलवान आणि अनेक मुलांना कुस्तीचे डावपेच शिकवणारे वस्ताद म्हणून त्यांची ओळख होती. आता याच शक्ती सिंग यांच्या तालमीमध्ये एक पैलवान कुस्तीचा डाव शिकत होता. त्याचं नाव होतं विक्रमसिंह गुज्जर उर्फ पपला गुज्जर. त्याचं झालं असं की याच खरोली गावामध्ये संदीप नावाचा एक रिटायर फौजी राहत होता आणि या संदीपचं शेजारच्या गावातील एका महिलेबरोबर प्रेमसंबंध चालू होते आणि ह्या प्रेम संबंधाची कल्पना वस्ताद शक्ती सिंग यांना मिळालेली होती. त्यामुळं शक्ती सिंग यांनी या संदीपला तालमीत बोलावून काही सूचना दिल्या होत्या की तुझं लग्न झालेलं आहे आणि तू शेजारच्या गावातल्या त्या महिलेचा नाद सोड, अशा प्रकारची त्याला तंबी दिलेली होती. अशी तंबी दिल्यामुळं संदीप सिंग हा चिडून होता आणि त्यानं त्याच परिसरातल्या एका गुंडाशी हातमिळवणी केली आणि वस्ताद शक्ती सिंग यांचा खून केला. या वस्ताद शक्ती सिंग यांचा खून झाल्याच्या नंतर त्यांचा सगळ्यात आवडता पट्टा विक्रमसिंह गुज्जर म्हणजेच पपला गुज्जर याची आग तळपायाची मस्तकाला गेलेली होती आणि आपल्या वस्तादाच्या खुनाचा बदला घ्यायचा अशा पद्धतीचं धोरण त्याने आखलं होतं. याच पपला गुज्जर यानं फौजी संदीप याचा बदला घेण्यासाठी संदीप, त्याची आई आणि त्याचा मामा या तिघांचीही हत्या केली होती. मात्र याच्यातली सगळ्यात दुर्दैवी हत्या होती ती संदीप याच्या आईची. या पपला गुज्जरनं संदीप याच्या आईवरती तब्बल 37 गोळ्या घालून त्याची निर्गुण हत्या केलेली होती. त्याच्यामुळं
हा पपला गुज्जर नेमका कोण आहे याची सर्वत्र चर्चा चालू होती। राजस्थान आणि हरियाणामध्ये पपला गुज्जर हळूहळू आपला जम बसवत होता। खुनाच्या घटना झाल्यानंतर त्याने अनेक ठिकाणी दरोडे टाकलेले होते, अनेक ठिकाणी हत्यारांची तस्करी केलेली होती, अनेकांना खंडणी देखील मागितलेली होती। अशा या पपला गुज्जरला जे 8 सप्टेंबर 2017 रोजी राजस्थानच्या एका कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। त्यावेळेस या पपला गुज्जरच्या हातामध्ये अचानक बंदूक आली आणि त्यानं स्वतः त्याच्या हातात आलेल्या या बंदुकीच्या माध्यमातून अंधाधुंद फायरिंग केली आणि तो कोर्टातून तिथून फरार झालेला होता। पपला गुज्जरच्या फरार होण्याच्या कहाण्या एखाद्या सिनेमाच्या कथानकाला लाजवतील अशा होत्या। त्याच्यानंतर पुन्हा एकदा बहरड पोलिसांनी या पपला गुज्जरला अटक केली। सुरुवातीला मी जे सांगितलं तेच हे बहरड पोलीस जे राजस्थानमध्ये आहे आणि राजस्थान मधल्या या बहरड पोलिसांच्या ताब्यात असताना पपला गुज्जरच्या पंटर लोकांनी AK-47 सारख्या अत्याधुनिक रायफलच्या माध्यमातून पोलीस स्टेशनवरच फायरिंग केलं आणि पोलीस स्टेशनच्या लॉकअप मधून पपला गुज्जर याला पळवून नेलं होतं। त्याच्यानंतर पपला गुज्जर ही अटकेपासून बचाव करण्यासाठी देशातली अनेक राज्य फिरत होता आणि तो येऊन स्थिरावला तो महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये। महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये आल्याच्या नंतर पपला गुज्जर ह्याच महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमधल्या एका जिम मध्ये ट्रेनिंग सुद्धा घेत होता। विशेष म्हणजे याच जिम मधली एक लेडीज ट्रेनर जिचं नाव जिया होतं, तिच्या तो प्रेमात देखील पडलेला होता। सगळ्यात महत्त्वाचा हा पपला गुज्जर स्वतःचं नाव बदलून या कोल्हापूरमध्ये 1.5 वर्ष राहिला होता। दुसरीकडे राजस्थान, हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी मात्र याला संयुक्तिक बक्षीस देखील जाहीर केलेलं होतं। राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये मोस्ट वॉन्टेड असलेला गुन्हेगार कोल्हापुरात तळ ठोकून होता। इथं येऊन एका जिया उर्फ शबनम नावाच्या एका जिम ट्रेनरच्या तो प्रेमातही पडलेला होता। इकडे आल्याच्या नंतर त्यानं कोल्हापूरमध्ये आपलं नाव पपला गुज्जर नसून मानसिंग आहे आणि आपण तिथल्या एका खानदानी श्रीमंत असलेल्या घरातले सदस्य असल्याचं देखील सांगितलेलं होतं। पपला गुज्जरला पकडण्यासाठी राजस्थान, पंजाब, हरियाणाचे पोलीस जंग पछाडत होते। मात्र कोणताही आरोपी एकतर काहीतरी सुराग ठेवतो किंवा त्याची नेहमीची सवय ही त्याला पोलिसांपर्यंत घेऊन जाते। त्याच्यातली सगळ्यात मोठी त्याची सवय आणि त्याची आवड होती ती म्हणजे जिम आणि पहिलवानीची कसरत करण्याची। तो रोज जिम मध्ये 5-5, 6-6 तास सराव करायचा याची माहिती पोलिसांना होती। त्याच्यामुळं पंजाब, हरियाणा आणि राजस्थानचे पोलीस महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक राज्यातील महत्त्वाच्या जिम मध्ये पपला गुज्जर कुठं भेटतोय का याची चौकशी करत होते। अखेर पपला गुज्जरचा सुगावा लागला तो महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये आणि पंजाब आणि हरियाणा आणि राजस्थानच्या पोलिसांनी संयुक्तिक कारवाई करून 20 कमांडोंचं एक पथक या पपला गुज्जरला अटक करण्यासाठी कोल्हापुरात पाठवलं। या पथकाने स्वतः त्या जिम मध्ये काही दिवसांचं ऍडमिशन घेऊन पपला गुज्जर तिथं रोज कोणत्या वेळेस येतो, कधी येतो याचं निरीक्षण केलं आणि पपला गुज्जर कुठे राहतो याचा ठिकाणाही पाहिला। शेवटी पपला गुज्जरचा नाव, पत्ता आणि ठिकाण कळालं। त्यानंतर पपला गुज्जर याला पकडण्याची मोहीम आखली। दिवस होता 28 जानेवारी 2021। 28 जानेवारी 2021 रोजी कोल्हापुरातल्या एका 4 मजली बिल्डिंग मध्ये 3ऱ्या मजल्यावरती हा पपला गुज्जर त्याच्या प्रियसी सोबत होता। त्याच वेळेस राजस्थान आणि हरियाणाच्या पोलिसांनी संयुक्तिक कारवाई केली। या बिल्डिंगला संपूर्ण वेढा दिला आणि त्याला अनाउन्सिंग करून सांगितलं, पपला गुज्जर तुला आता पोलिसांनी चारही बाजूनी घेरलेले आहे। त्यावेळेस सुद्धा पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यानं स्वतःची प्रियसी असलेल्या जियाच्या गळ्याला चाकू लावला आणि पोलिसांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला। तुम्ही जर मला अटक केली तर मी या जियाचा खून करेल अशा प्रकारची धमकी दिली। मात्र त्याची दुसरी बाजू अशी होती की तो त्या जियावरती जीवापाड प्रेम करत होता। पळून जाण्यासाठी याच पपला गुज्जर यानं कोल्हापूर मधल्या त्या बिल्डिंग मधून 3ऱ्या मजल्यावरून थेट जमिनीवर उडी मारली आणि तिथंच त्याचा डाव फसला। 3ऱ्या मजल्यावरून उडी मारल्याच्या नंतर त्याचा डावा पाय निकामी झाला आणि त्याच्यामध्ये तो पोलिसांच्या ताब्यात गेला। आता हा पपला गुज्जर जेलमध्ये राहून कारवाया करत असतानाच आपली गँग जेलमधूनच चालवत आहे। जेलमध्ये बसून सुद्धा आजही तो अनेकांच्या हत्या करत आहे, अनेकांसाठी खंडणी गोळा करत आहे आणि अनेकांच्या घरावरती दरोडे टाकत असल्याचं तिथल्या सूत्रांकडून कळतं। आणि याच पपला गुज्जरच्या गँगला शस्त्रांचा पुरवठा करण्यासाठी उत्तर प्रदेश मधली एक टोळी सक्रिय असते आणि याचा हस्तक असतो महाराष्ट्रातला पैलवान सिकंदर शेख। सिकंदर शेखच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस ही बातमी महाराष्ट्रात आली
त्यावेळेस कुस्ती क्षेत्रामध्ये एकच हाहाकार उडाला. सिकंदर शेख सारखा नामांकित पैलवान असं कृत्य कसं करू शकतो असा प्रश्न सर्वांना निर्माण झाला. दुसऱ्या बाजूला सिकंदर शेख हा एक हरहुन्नरी पैलवान होता आणि त्याला जाणीवपूर्वक अडकवलं जात असल्याचेही राजकीय चर्चा आपल्याला या घटनेमध्ये दिसून येतं. मात्र पपला गुज्जर सारखा अत्यंत खतरनाक गुन्हेगार, ज्याला अतिरेकी म्हणून संबोधलं गेलेलं आहे, ज्याच्यावरती अनेक महत्वाचे राष्ट्रीय सुरक्षासारखे जे गुन्हे आहेत ते दाखल आहेत, अशा पपला गुज्जरच्या गँगसाठी सिकंदर शेख हत्यारांची तस्करी करतो आणि तोच पपला गुज्जर ज्याच्याकडं अत्याधुनिक हत्यारं AK-47 सारख्या रायफल असतात, अशा मोठ्या गँगशी आता सिकंदर शेखचं नाव जोडल्या गेल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सिकंदर शेख याच्यावरती अजून कोणते कोणते गुन्हे निष्पन्न होतात हा मात्र तपासाचा आणि शोधाचा भाग आहे. एकंदरीतच हा पपला गुज्जर, कोल्हापूरचं कनेक्शन आणि सिकंदर शेख ह्या सर्व गोष्टी 2021 मध्ये घडल्या होत्या. त्याच्यामुळं पुन्हा एकदा पंजाबचे पोलीस आता हा तपास करण्यासाठी कोल्हापूरला येतात का आणि त्याच्यातून कोल्हापुरातून काही वेगळे सुराग निघतात का हेच आपल्याला पाहावं लागेल. तुम्हाला देखील या कनेक्शन बद्दल काय वाटतं जरूर कमेंट करून कळवा आणि आपलं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.